आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड। सांगली मनपा सार्वत्रिक निवडणूक लागलेली आहे। त्या कामामध्ये सिद्धी सचिन पिसे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केलेलं होतं। त्या नामनिर्देशन पत्राकरता अपर्णा विवेक शेटे यांनी हरकत उपस्थित केलेली होती आणि ती हरकत ही त्यांचा जन्म कर्नाटक राज्यातील असून जात प्रमाणपत्र हे अवैध आहे अशी त्यांची हरकत होती। त्यावरती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सुनावणी घेतली। सुनावणीमध्ये दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं आणि जे जात प्रमाणपत्र होतं ते महाराष्ट्र राज्यातील असल्यामुळं जो हरकत अर्ज दाखल केलेला होता तो हरकत अर्ज हा फेटाळून लावलेला आहे आणि सिद्धी सचिन पिसे यांचा प्रभाग क्रमांक 4 मधील जो नामनिर्देशन पत्र त्यांनी दाखल केलेलं होतं ते वैध ठरवलेलं आहे आणि त्यांना आता निवडणूक लढवण्यास परवानगी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेली आहे। आता निकाल माझ्या हातामध्ये आहे, निकाल सुद्धा प्राप्त झालेला आहे आणि त्यांचा अर्ज वैध ठरलेला आहे। तेव्हा आता त्या या निकालाप्रमाणे प्रभाग क्रमांक 4 मध्ये निवडणूक लढवण्यास पात्र झालेले आहेत। राष्ट्रवादी पक्षातून आमचा अर्ज वैध ठरलेला आहे आणि जे आम्हाला अडवण्याचा जो प्रयत्न झालेला आहे तो पूर्ण निकामी ठरलेला आहे। सत्याचा विजय झालेला आहे। काय जनताच त्यांना मार्ग दाखवेल, आता आपण काय